मित्रांनो, खंडोबा देवाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आम्ही. आता मस्तपैकी जेवण करू आणि आता मेन मंदिर एक आहे इथून 3 किलोमीटर अंतरावरती. तिथे 1200 पायऱ्या आहेत. आता तिथे आम्ही चाललो आहे. आता जेवण करू आणि ते पाण्यासाठी जाऊ. तर मित्रांनो, आता मस्तपैकी नाश्ता करून झाला आहे आणि इथून आम्ही आता खंडोबाच्या जुन्या मंदिराकडे चाललो आहे. तिथे टोटल 1200 पायऱ्या आहेत, म्हणजे जे आता आम्ही चढून आलो ना त्याच्यापेक्षा डब्बल. तर चला, इथून आता ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. बापरे मित्रांनो, तिथे पाहू शकता ते पूर्ण असं डोंगर चढत जायचं वरती. तिथे पाहू शकता. आश्म्या होईल काय चढायचं? आरामशीर आरामात. चल जाऊ. चला, आता त्या जुन्या मंदिराकडे चाललो आहे खंडोबाच्या. आपल्याला चढून आणि परत 2च्या आत इथे यायला लागणार आहे, कारण आपली 1:45ला ट्रेन आहे, कोयना एक्सप्रेस. तर फटाफटा जाऊन फटाफट यायला पाहिजे. बापरे, हा डोंगर आय थिंक 2 ते 3 तास लागणार आहे वाटतं वरती चढायला. 15-20 मिनिट बाद झाले. मित्रांनो, पाहू शकता तिथून माणसं चालत येत आहेत आणि तिथे वरती तिथे मंदिर आहे ते, आणि इथून आता आपल्याला वरती चढत जायचं आहे. मित्रांनो, पाहू शकता आपल्याला इथून असं वरती चढत जायचं या मंदिरापर्यंत. तर मित्रांनो, पाहू शकता या डोंगराच्या खाली अशी पार्किंगसाठी जागा आहे आणि आपल्याला आता हे डोंगर वरती चढत जायचं. इथे पाहू शकता लोक चाललेत वरती आणि पायथ्याशी अशा प्रकारे दुकान आहेत. तर चला, आपल्याला लवकर जाऊ, वरती जाऊन पटापट यायचं. तर मित्रांनो, इथे हा मेन प्रवेशद्वार आहे. इथे लिहिलंय कडेपठाराचा राजा. तर इथून आता आपल्याला 1200 पायऱ्या भेटणार आहेत वरती चढत जाण्यासाठी. आणि ते बाजूला शंकराची मूर्ती आहे. तर मित्रांनो, पाहू शकता ह्या प्रकारे पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि वरती चढत त्या मंदिरापर्यंत जायचं आपल्याला. बापरे, 800 पायऱ्या. एवढ्याला बापरे, आता तर आपण 100 पण चढलं नाही अजून. कंदमुळं आहेत नाही. हा, 50चे द्या मला. 50चे 6 रे. 10 कुठं खाणार? हे कुठून जमिनीच्या आतमध्ये असतात नाही. खाली असतात. तर मित्रांनो, कंदमुळं खाऊन एनर्जी वाढवत आहे आम्ही वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो, वरती जाते वेळी मला असं सरबताची दुकाने पाहायला भेटतील. 800 पायऱ्या चढूपर्यंत वाटलं तुमचे रे. वरती चढत आलेलं आहे, खाली चाललंय याला, चाललंय वरती. तर मित्रांनो, तिथे समोर नवीन मंदिर पाहू शकता. तिथून तुम्ही डायरेक्ट चढत, एकदम पूर्ण प्लेन रस्ता आहे, तिथून डायरेक्ट तुम्ही या मंदिरापर्यंत येऊ शकता. जो आम्ही हा रस्ता येत आहे थोडा जास्त अवघड आहे, म्हणजे 800 पायऱ्या आहेत, आणि तो रस्ता आहे तो एकदम सरळ आहे. फक्त थोडं राहिलंय. तर ते 75% मी पायऱ्या चढलेला आहे. हा सारखं थकत आहे, त्यामुळे मला थांबायला लागत आहे. बोलण्यावर कळते कोण थकाले. सबको पता है कौन थक रहा है. चाला. तर वरती जाताना इथे बानुबाईचं छोटंसं मंदिर आहे.
पाहू शकता इथे. होय, विठू भंडारे ब्लॉग्स म्हणून आहे. हे मेन मंदिर आहे ना ते, तेच इकडं काय नाही की इथं आहे ना. तर मित्रांनो फायनली 90% पायऱ्या चढत आलेल्या आहे. थोड्याशा पायऱ्या राहिल्यात वरती जाण्यासाठी. व्ह्यू पाहू शकता काय जबरदस्त आहे. वा, मी तिथून चढत आले. तिथून म्हणजे तिथून नाही, अजून खाले, इथून दिसत नाही. पाहू शकताय या साईडचा व्ह्यू पहा. मित्रांनो समोर पाहू शकता तिथे आहे मंदिर. आणि आता थोड्याशा पायऱ्या राहिल्यात. 90% पायऱ्या चढून झालेल्या आहेत. फायनली मित्रांनो समोर पाहू शकता देवस्थान कडेपट्टार. इथे येऊन आम्ही पोचलेलो आहे. आणि वरती येऊपर्यंत आमची वाट लागली. आमची म्हणजे याचीच की याची कुठे गेलं रे, लपाला. मित्रांनो फायनली वरती येऊन पोचलेलो आहे आम्ही. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन करू. तर मित्रांनो आता वरती येऊन पोचलोय आणि इथे पाहू शकता मंदिराकडे जाताना असे आजूबाजूला हॉटेल्स आहेत. तर मित्रांनो मंदिराच्या इथे आम्ही येऊन पोचलोय. हे मंदिर पाहू शकता. तर हे खंडोबा देवाचं जुनं मंदिर आहे. तर मित्रांनो हे पाहू शकता खंडोबा देवाचं जुनं मंदिर. तर इथे वरती लिहिले जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. तर इथे मंदिराच्या समोर नंदी आहे. तर मंदिराच्या बाजूलाच इथे एक दत्त मंदिर आहे. आतमध्ये जाऊन पाहूया आपण. तर मित्रांनो अशा प्रकारे हे दत्त मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो हे अंबाबाईचं मंदिर आहे, पाहू शकता. आणि ते बाजूला त्या खंडोबा देवाची मूर्ती आहे. हे पाहू शकता खंडोबा देवाची मूर्ती घोड्यावरती बसून. तर मित्रांनो फायनली देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी खाली चाललोय. पूर्ण ह्या फरशा काय पायऱ्या तापलेत. 12 वाजलेत आणि हमारे साथ धोका हुआ है. चप्पल घालून वरती येऊ शकला असता मी, नाही खालीच सोडून आले मी चप्पल. पाहू शकता.
दुपारचे 12 वाजले आणि समोर बघू शकता अशा बाहेर आहेत, पाय पळून निघालेला विदाऊट चप्पल आलं आम्ही. तर मित्रांनो फायनली खाली येऊन पोचलो आहे मंदिराच्या. आणि सर्वात मोठी चूक म्हणजे विदाऊट शूज न घालता वरती जाणे. एवढं ऊन पडलं आहे, पूर्ण पाय करपून गेले दोघांचे. तर मित्रांनो खंडोबा देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही रिक्षा करून शिवाजी चौकात चाललो आहे. तिथं जेवण वगैरे करून आता तिथून आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं आहे. तर मित्रांनो आता जेवण्यासाठी आलो आहे आम्ही इथे अभिषेक हॉटेलमध्ये. जेवून 1:45 वाजता कोयना एक्सप्रेस आहे, आता स्टेशनकडे जायला लागणार आहे आपल्याला. तर चला फटाफट जेवून आणि स्टेशनकडे जाऊ. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि खंडोबा देवाचंही दर्शन झालेलं आहे. मेन मंदिर आणि हे नवीन बांधलेलं मंदिर दोन्ही मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.